नमस्कार, मी कांचन. आपले सर्वांचे एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आपण देत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. दरवेळीप्रमाणे आजही आपण शेती व शेतीपूरक उद्योगांसंबंधी परिपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण ॲव्होकाडो शेतीविषयी माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्रात ॲव्होकाडो शेती लागवड पद्धती, वाढ, उत्पन्न, नफा आणि बरेच काही. त्याच्या लागवडीपासून जमीन तयार करणे, आवश्यक हवामान, मातीची प्रत, भारतातील ॲव्होकाडोचे प्रकार, लागवड आणि आंतरपिके, वापरायची खते, कीटक व रोगांबद्दल परिपूर्ण माहिती, ॲव्होकाडो काढणी, उत्पादन या सर्व घटकांची परिपूर्ण माहिती आपण घेऊया. ॲव्होकाडो म्हणजे काय? भारी पोषण मूल्य आणि औषधी उपयुक्ततेसाठी ॲव्होकाडो प्रसिद्ध आहे. ॲव्होकाडो हे प्राचीन फळ असून ते मुख्यतः अमेरिका, मेक्सिको येथे आहे. ॲव्होकाडोला भारतामध्ये बटर फ्रुट्स असे म्हणतात, तर मराठीमध्ये लोणी फळ म्हणतात. अर्का कुर्ग रवी हा नवीन वाण बंगळूर येथील IIHR संस्थेशी संलग्न चेहल्ली येथील फलोत्पादन केंद्राने विकसित केला आहे. त्यामुळे कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, सिक्कीम, महाराष्ट्र सुद्धा लागवड क्षेत्रात वाढ होत चालली आहे. ॲव्होकाडो फळांमध्ये प्रथिने, मेद, कर्बोदके, जीवनसत्वे तसेच क्षार भरपूर असल्यामुळे पोषण तत्वे अधिक असल्याने जगभरातून मागणी वाढत चालली आहे. ॲव्होकाडोचे प्रकार भारतामध्ये उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय वातावरणाशी जुळून घेतलेल्या वेस्ट इंडियन, ग्वाटेमालन आणि मेक्सिकन बागायती जातींची चाचणी घेण्यात आली. भारतामध्ये ॲव्होकाडोची शेती हळूहळू वाढत चालली आहे. महाराष्ट्रामध्ये ॲव्होकाडोची लागवड झालेली आहे. ॲव्होकाडो फळासाठी आवश्यक हवामान व शेती. ॲव्होकाडो शेती ही खराब निचरा होणारी माती वगळता विविध प्रकारच्या मातीमध्ये वाहू शकतात. चांगल्या उत्पन्नासाठी मातीचा pH 5 ते 7 च्या दरम्यान असावा. ॲव्होकाडो झाडे क्षारयुक्त परिस्थितीत दव सहन करू शकत नाही. ॲव्होकाडोचा प्रसार भारतामध्ये बियाण्यांद्वारे केला जातो. त्याचप्रमाणे रोपवाटिकेमधून 6 महिने वयाची रोपे सुद्धा आपल्याला लावता येतात. ॲव्होकाडोची लागवड आणि आंतरपिके. साधारणपणे 1.5 फूट बाय 1.5 फूट आकाराचे खड्डे मार्चमध्ये खणून घ्यावे. झाडांचे अंतर रोपांच्या लागवडीवर आणि वाढीच्या सवयींवर अवलंबून असते. साधारण 8 मीटर ते 10 मीटर अंतर ठेवण्याची शिफारस केली जाते. ॲव्होकाडो वनस्पतीपासून थोड्या अंतरावर आंतरपीक घेतले तरी चालते. शेतकरी आंतर क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा भाजीपाला किंवा कडधान्य पिके निवडू शकतात. ही पिके नायट्रोजन निश्चित करतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. महाराष्ट्र आणि ॲव्होकाडो झाडे. ॲव्होकाडो हे भारतातील पीक नाही, तथापि भारतामध्ये ॲव्होकाडो शेती नक्कीच फायदेशीर आहे. भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या ॲव्होकाडोपेक्षा आयात केलेल्या फळांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ॲव्होकाडोची लागवड नक्कीच फायदेशीर आहे. महाराष्ट्रातील हवामान ॲव्होकाडोसाठी योग्य असून अनेक ठिकाणी यशस्वी लागवड झालेली आहे. ॲव्होकाडोसाठी खते आणि सिंचन पद्धती. ॲव्होकाडोसाठी शेतीमध्ये नायट्रोजन खताची आवश्यकता असते. ॲव्होकाडोचे उत्तम उत्पादन आणि वाढीच्या सेंद्रिय खतांसह अजैविक खतांचा वापर करावा. युरिया मार्च, एप्रिल आणि सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात 2 विभाजित डोस मध्ये असावा. ॲव्होकाडो फळाच्या शेतीमध्ये प्रत्यारोपण होताच सिंचन केले पाहिजे. त्यानंतर 3 ते 4 आठवड्यांच्या अंतराने कोरड्या उष्ण हवामानात पाणी द्यावे. पावसाळ्यात सिंचनाची गरज नसते. हिवाळ्यामध्ये पाण्याचा ताण येऊ नये म्हणून मल्चिंग करावे. अतिवृष्टी किंवा पूर आल्यास पाण्याचा निचरा केला पाहिजे. ठिबक सिंचन ही ॲव्होकाडो झाडासाठी सिंचनाची पद्धत असावी, कारण ती फळांचा आकार आणि तेल टक्केवारी सुधारते. ॲव्होकाडोची काढणी आणि बाजारभाव. लागवडीनंतर 5 ते 6 वर्षाने फळ काढण्यासाठी तयार होतात. फळ काढणीनंतर 8 ते 10 दिवस पिकवण्यासाठी ठेवावे लागतात. प्रति झाड सरासरी 200 ते 500 फळे मिळू शकतात. बाजारामध्ये ॲव्होकाडोला 150 ते 300 रुपये दर असून किरकोळ विक्रीचा दर 500 ते 1000 रुपये किलो दर्जानुसार भेटत आहे. भारतीय बाजारपेठामधील ॲव्होकाडो जास्त उपलब्ध नसल्यामुळे आयात करावी लागते.
त्यामुळे अवोकाडो उत्पादनाची संधी वाढतात. त्यासोबतच निर्यात क्षमता असणारे हे फळ नक्कीच शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचा एक नवीन आणि उत्तम पर्याय आहे. अशीच नवनवीन शेती व शेती व्यवसायासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्मला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा. धन्यवाद.